रस्त्यातले खड्डे हा काही भारतात किंवा पुण्यामध्ये नवीन विषय नाही. रस्त्यात नेहमी खड्डे पडतात, परंतु त्या संदर्भात नेमकं काय करायचं याच्या बाबतीत नागरिकांमध्ये बराच संदिग्धता असते. नेमकं कुणाकडे दाद मागायची, काय केलं म्हणजे रस्ते खड्डे पडणार नाहीत, हा प्रश्न सामान्य माणसाला नेहमी पडतो. याच्या 2-3 गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. जर तुम्हाला त्रास होतोय असं खरंच वाटत असेल, ते वाटतंच, परंतु खरंच वाटत असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तो रस्ता बांधला कोणी, पालिकेने किंवा संबंधित प्राधिकरणाने त्याच्याशी काय करार केला आहे, प्रत्येक रस्ता बांधताना तो रस्ता किती काळ सुव्यवस्थित ठेवायचा याची जबाबदारी त्या ठेकेदाराची असते. त्या ठेकेदाराने त्या कालावधीत पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करायची असते, परंतु बऱ्याचदा ते ठेकेदार करत नाहीत आणि मग ते खड्डे तसेच राहतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, खड्डा हा काही केवळ खड्डा नसतो, तर त्याच्यामुळे जर तुमचं नुकसान झालं तर पण ते सिद्ध करावं लागेल की या खड्ड्यामुळे माझी गाडी मोडली किंवा मला दुखापत झाली वगैरे, हे सिद्ध करावं लागेल. त्या संदर्भामध्ये तुम्हाला पुणे महापालिकेच्या न्यायालयात किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडेही तक्रार मांडता येते. परंतु त्यासाठी तुम्हाला महापालिकेकडून किंवा ज्यांनी तो रस्ता बांधला त्यांच्याकडून तो रस्ता कधी बांधला, त्याचं कॉन्ट्रॅक्टर कोण होता, त्याच्याशी काय काय करार केले, या सगळ्याची माहिती घ्यावी लागेल. आणि याही पुढे जायचं असेल तर त्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताबद्दल किंवा जे झालेल्या नुकसानीबद्दल तुम्हाला पोलिसांकडेही तक्रार करता येईल. बऱ्याचदा खड्ड्यामुळे लोकांचे मृत्यूही झालेले आहेत, तर त्यांच्या त्या मृत्यूसाठी ते खड्डे आणि खड्ड्याची निगा राखणारे किंवा खड्डा दुरुस्त करण्याची जबाबदारी असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईचीही तुम्हाला मागणी करता येईल. परंतु यासाठी पाठपुराव्याची प्रचंड गरज असते. केवळ आपल्याला वाटलं म्हणून आपण काही करू शकत नाही. आता अगदी काही नाही तरी जो खड्डा दिसला तर त्याचं लोकेशन आणि त्या खड्ड्याची माहिती ही संबंधित मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ट्विटर हँडलवर पाठवलं तरी कामाला किमान सुरुवात होऊ शकते.